नमस्कार. मला आज बोलायचं आहे ते भारतातल्या सामाजिक चळवळींबद्दल. आणि सामाजिक चळवळ म्हणताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारताला सामाजिक चळवळींचाही अतिशय दीर्घ इतिहास आहे. 3-3.5 वर्षांचा तर निश्चितच आहे. आणि त्याच्या खुणा सापडतात आपल्याला, पुरावे पण आहेत. त्यातली मोठी झालेली जी माणसं आहेत, ती नेतृत्व करणारी माणसं आहेत, ती ठळकपणे आपल्याला माहिती आहेत. आपण जेव्हा भारतीय म्हणून घडतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपानं या चळवळी आजही आपल्याशी संबंधित असतात, आपल्यावर परिणाम करतात. आणि जर थोडंफार लिहिता वाचता आलं किंवा ऐकता आलं तर त्यांचाही प्रभाव, त्यांचाही संसर्ग आपल्याला होतोच. आपली घडणच मुळात या सामाजिक चळवळींमधून होते. आपल्या देशातल्या नागरिकांना सहिष्णू नागरिक असं म्हटलं जातं, समजूतदार नागरिक म्हटलं जातं. म्हणजे आपणच नाही म्हणत, जगभरचा आणि गेला आपल्याला इतिहास पण उपलब्ध आहे. मवाळ लोक पण म्हणून लाचार किंवा घाबरलेले लोक असा त्याचा अर्थ होत नाही. आत्ता सामाजिक चळवळीचे आधुनिक काळातले अर्थ बदलले असले, मिती बदललेल्या असल्या किंवा विषय बदललेले असले तरी सामाजिक चळवळ ही अनेक वर्ष, 2.5, 3, 3.5 वर्ष सलग चालू आहे. आणि तिचं जे मुख्य सूत्र आहे, यातल्या खूप चळवळी धर्माधिष्ठित राहिल्या, यातल्या बऱ्याच चळवळींनी देव मानला, आपली काही प्रतीकं तयार केली. ते जरी खरं असलं तरी यांचं समाजाला द्यायचा जो संदेश होता तो मात्र माणुसकीचा आणि समतेचा होता असं लक्षात येतं. म्हणजे असं म्हटलं जातं की आपलं जे संविधान आहे, हे संविधान मुळात या सगळ्या मागच्या सामाजिक चळवळींवर आधारलेलं आहे. आणि त्यातनंच संविधानानं जी मांडणी केली आहे समता, बंधुता या मूल्यांची, ती मांडणीच मुळात संविधानात या सगळ्या परंपरेतनं आलेली आहे. संविधानकर्त्यांनी या सगळ्या परंपरांचं, सहिष्णुतेचं संकलन करून त्याला नव्या भाषेत मढवून असं आपल्यासमोर सुंदर असं त्याचं रूप संविधान या निमित्तानं ठेवलेलं आहे. आजच्या विषयावर येऊ, पण आधी थोडा आढावा घेऊ. मी फार दीर्घ बोलणार नाही याच्यावर, आणि वाटल्यास पुढं कधीतरी एक विषय घेऊन यातल्या एकेका विषयावर स्वतंत्र एपिसोडसुद्धा करू, आणि मग ते दीर्घ झाले तरी चालतील. आणि मुळात एक ठरलंय की इथं बातमीदारी करायची नाही, जे मनात येईल ते बोलायचं. आणि मी आधीच कबूल केलं आहे की मी फार ज्ञानीबिनी माणूस नाही, पण वावरलोय, वाचलंय, त्यातलं जे जे डोक्यात आलेलं असेल ते मांडायचं. मग ते काळ ठरविल चूक आहे का बरोबर आहे, आणि समाजही ठरविल, पण बोलून ठेवायचं असं डोक्यात आहे. तर मला ठळक असलेलं एक नाव आठवतं सामाजिक चळवळीतलं, ते म्हणजे चार्वाक. मगाशी जे मी म्हणालो की यातल्या खूप लोकांनी देव धर्म नाकारले नाहीत, पण खूप सामाजिक चळवळी अशा होत्या की ज्यांनी देव स्पष्टपणेच नाकारला, धर्म नावाची गोष्टच नाकारली, आणि कर्मकांड पण नाकारली. तर हे घडत आलेलं आहे. तर चार्वाक हा नास्तिकवादाचा उद्गाता मानला जातो आपल्याकडं. आणि गौतम बुद्धाच्या आधी आणखी अशी काहीतरी 100-1 माणसं गौतम बुद्धाच्या आधी होऊन गेली. म्हणजे चार्वाक, चितघोष अशी ती नावं आहेत. तर चार्वाक हा सगळ्यात जुना आहे. आणि चार्वाकाची जी चळवळ आहे ती मुळात थोतांड कर्मकांड, धर्म आणि धर्माच्या नावानं चालणारे मानवी सृष्टीला हानिकारक अनाचार याच्या विरोधातले आहेत.
अर्थात पुढं या धर्मवाल्यांनी त्या चारवाकाला बदनाम केला आणि चारवाक फारच काय मुजोर होता आणि चारवाक फारच बिंदास होता आणि त्याला व्यवहार कळत नव्हता. त्याचं एक ते वाक्य घेऊन फिरतात आणि सांगतात की कर्ज काढून तूप प्यायला पाहिजे वगैरे वगैरे. ते तसं म्हणालेलं नाही आहे. तो कर्ज काढायचं असेल तर कर्ज फेडण्याची ताकद असली पाहिजे याचं भान चारवाकाला आहे. आणि कर्ज फेडायचं असेल तर कष्ट करावे लागतील, हा तो तुपाचा अर्थ आहे. तूप ही गोष्ट विशिष्टच लोकांनी खाण्याची अशी प्रतिकात्मक आहे. हे प्रतीक मोडून काढण्यासाठी चारवाक ते बोललेलं आहे. तर चारवाकापासून ती चळवळ सुरू होते. ती पुढं फोपावल्याचं काही फारसं दिसत नाही, कारण चारवाकाच्या शिष्यांचे वगैरे फारसे उल्लेख सापडत नाहीत. पण चारवाक अजूनही त्याचं नाव टिकून आहे. मग त्याचं ते सगळं विचार किंवा त्याची ग्रंथसंपदा असेल ती गायब आहे. खूप लोक कमी माहितीवर त्याच्या काही पुस्तकं लिहितात चारवाक. तर चारवाक दर्शन नावाचं पण आपल्याकडं ते आहे आणि अजून टिकून आहे. हे उपकार म्हणावे लागतील. म्हणजे एवढ्या बिकट अवस्थेत सुद्धा चारवाक अजून नाव म्हणून तत्त्व म्हणून टिकून आहे. तर तिथून सुरुवात होते आणि मधले सगळ्यात महत्त्वाचे 2-2.5 वर्षापूर्वीचे 2 टप्पे म्हणजे गौतम बुद्ध आणि महावीर. गौतम बुद्ध आणि महावीर यांनी गौतम बुद्धांना तर केवळ माणूसपणा आणि विज्ञाननिष्ठा. विज्ञाननिष्ठा म्हणजे ती शास्त्रबिस्त्र नाही आहेत. मुळात हे समजून घेतलं पाहिजे की हे सृष्टी एक स्वतंत्र विज्ञान आहे. विज्ञानाचा शोध लागला वगैरे या गोष्टी नाहीत. विज्ञान निसर्गात पहिल्यापासून, निसर्ग हेच विज्ञान आहे मुळात. त्या विज्ञाननिष्ठेनं नैसर्गिकरित्या मांडणी केलेला माणूसपणाचा आपल्याकडचा पहिला माणूस म्हणजे गौतम बुद्ध आणि दुसरा त्याचं समकालीन म्हणजे महावीर जैन. तर यांच्यामुळं पण 2 सामाजिक चळवळी उभ्या राहिलेल्या दिसतात. मग त्यांच्या त्या अनुयायांमध्ये काही जैन राजे होते, बौद्ध राजे होते, यांच्या मारामाऱ्या झाल्या असतील कदाचित. पण तत्त्व म्हणून माणसांमध्ये समाजात जी पेरणी करायची ती पेरणी मात्र आजही खोल आहे. फक्त झालं एवढंच की चारवाकाची चळवळ जशी फसली तशीच गौतम बुद्ध आणि महावीराची चळवळ फसलेली दिसते. कारण मला एक वाक्य दोघांचंही समान आहे. ते आहे, या जगात देव नाही, देव नसतो. परमेश्वर नावाची संकल्पना नाकारली यांनी, जी चारवाकांना पण नाकारली. आणि व्यापक माणूसपणाकडे जाणं, व्यवहारी माणूसपणाकडे जाणं, शांत, संयमी, सहनशील माणसाकडे जाणं आणि मेंदूवर नियंत्रण मिळवणं, या गोष्टी गौतम बुद्धांना आणि महावीरानं सांगितल्या. कर्मकांड आणि धर्म आणि औपचारिकता आणि विधी या गोष्टी नाकारलेली 2 माणसं ठळकपणे सापडतात. पण पुढं झालं असं की ती एका अर्थानं त्या चळवळी फसल्या असं जे मी म्हणतो त्याचं खरं कारण या दोघांनी ज्या विचारांच्या धारा मांडल्या इथं त्याचे धर्म झाले, त्या विचारधारांचे धर्म झाले आणि त्यांची कर्मकांड सुरू झाली. म्हणजे गौतम बुद्धानं तर धर्माची मांडणीच केलेली नाही, धम्म मांडलेला आहे. धम्म म्हणजे कर्मकांडरहित मेंदूवर नियंत्रण मिळवून मेंदूला ठरवून विचारधारा तयार करायला लावणं, संयमाची विचारधारा तयार करायला लावणं आणि शांत सुखी माणूस तयार होणं आणि जो दुसऱ्याला त्रास नाही देणार असा माणूस तयार होणं म्हणजे धम्म. महावीराचंही तेच आहे. कसं जगायचं म्हणजे महावीर जैन जगणं, सांगणं, मानवी जगणं हे महावीरानं केलेलं आहे. पण आत्ताची त्यांची अवस्था पाहिली तर गेल्या 2,500 वर्षातली, तर त्यांची कर्मकांडच उभी राहिलीत. म्हणजे गौतम बुद्धाचं तर वैशिष्ट्यच आहे की गौतम बुद्ध जगातला एकमेव असा विचारवंत किंवा सामाजिक चळवळीतला नेता आहे किंवा कार्यकर्ता आहे की ज्याची पुतळे जगात सर्वात जास्ती झाले. आणि मग आत्ता आसपास पाहताना दिसतं की
गौतम बुद्ध पुतळ्यांपुरताच उरलेला आहे. आणि किती खाली यावं तर घरातलं आपल्या दिवाणातलं किंवा दालनातलं सौंदर्य वाढवणारी वस्तू म्हणून गौतम बुद्धाचे पुतळे केले जातात, ठेवले जातात. विचारांचा पत्ता नाही, असं काहीतरी होतं. पण ह्या महत्त्वाच्या चळवळी आहेत. एक लक्षात घ्या, ते काही हो, म्हणजे गौतम बुद्धाचा धर्म झाला, महावीराचा धर्म झाला वगैरे, हे काही असो, त्यांचे कर्मकांड झाली, पण त्यातले विचारधारेतले काही संसर्ग आपल्यापर्यंत पोचतच राहतात. आणि सगळ्या भारतीय समाजाचा, गौतम बुद्ध तर जागतिक पातळीवर. तर ही काही उदाहरणं आहेत. आणि लक्षात घ्या, त्याच्यानंतर गौतम बुद्ध आणि महावीराच्या काळानंतर मधल्या सगळ्या काळात काही काही नावं येत राहिली आणि गेल्या हजारभर वर्षात तर अतिशय ठळक इतिहास दिसतो. ज्यांनी देव आपल्या पद्धतीनंच घेतला, देव नाकारला नाही पण आपल्या पद्धतीनंच घेतला, मी म्हणतो तो माझा देव, अशा पद्धतीची ठाम भूमिका घेतली, माणसांमधला समन्वय आणि साहचर्य सांगितलं. त्यात कितीतरी नाव आहेत, कितीतरी नाव आहेत. म्हणजे चक्रधर आहेत, विसोबा खेचर आहेत, नामदेव आहेत. विसोबा खेचरांपासून सुरू झालेला, नामदेवांनी वाढवलेला आणि माऊली, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांनी आणि एकनाथांसारख्या माणसांनी आपल्या साहित्यानं फुलवलेला वारकरी संप्रदाय आहे. तो संप्रदाय म्हणून सुरू झाला. पण हा या सगळ्या एकूण भारतात अशा पद्धतीचे 27 संप्रदाय उभे राहिले. आणि या संप्रदायांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की यांच्या मागची जी मूळ भूमिका आहे ना, ती गौतम बुद्ध आणि महावीराचीच आहे. तीच समता, तोच समन्वय, तेच साहचर्य, लपून घेणं, अहिंसा, अशा अनेक गोष्टी. त्या महावीरानं सांगितलेलं अपरिग्रह, ते किती महत्त्वाचं तत्त्व आहे की साठे करत बसू नका, तुम्हाला मरायचं आहे. म्हणजे याचा अर्थ भ्रष्टाचार करू नका, पैसे जमवू नका, कष्ट करा, खा, अहिंसा सांगितली, द्वेष मुक्त जगा. तर यापुढं भारतात असे 27 संप्रदाय गेल्या हजारभर वर्षात जन्माला आलेले दिसतात, 1000-1500 वर्षात. नाथ संप्रदाय, नाथ संप्रदायानं ठरवलं की आमचा देव आम्ही तयार करू, आम्हाला पाहिजे तशीच पूजा करू. आणि अनेक धर्मांचं मिश्रण. म्हणजे विशेषतः आपल्या भारतात बोलताना नेहमी हिंदू मुसलमान असं बोललं जातं. तर नाथ संप्रदायात हिंदू मुसलमान एकता दिसते, महानुभावांमध्ये दिसते, वारकऱ्यांमध्ये दिसते, कबीर आहे. अजून एक पंथ आहे गेल्या 400 वर्ष जन्माला आला, तो म्हणजे प्रणामी पंथ आहे किंवा गुरु नानकांचा शीख पंथ आहे. त्याच्यातही हिंदू मुस्लिम एकता आहे. बसवेश्वरांनी तयार केलेलं लिंगायत पंथ आहे, ज्याला आता धर्माशी मान्यता द्या असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या बसवांनाचं तर इतकं अचाट आहे की बसवांना बुद्ध काळापासून फारसा चर्चेत नसलेला एक विषय बसवांनानं घेतला आहे, बसवांना आणि चक्रधरांनी. तो म्हणजे स्त्री समानता, स्त्रियांचा सन्मान, माणूस म्हणून सन्मान. तर ते इतकं भव्य आहे. आणि मग असे 27 पंथ आहेत. आणि नुसत्या हिंदू मुस्लिम एकतेच्या बाजूला नको जायला, ते सुफी आहेत. सुफी पण, सुफींबद्दल असं गैरसमज आहे की सुफी हे मोहम्मद पैगंबरानंतर जन्माला आले वगैरे पंथ. तसं नाही आहे. अरबांमध्ये विचारवंत आणि समाजात समजूत आणणाऱ्यांचे गट होते. अरबी टोळ्या एकमेकांशी भांडत होत्या. त्या टोळ्यांनी भांडू नये म्हणून समन्वय करणारे, मध्यस्थी करणारे आणि शांतता प्रस्थापित करायचा प्रयत्न करणारे लोक म्हणजे सुफी. सुफी म्हणजे स्वच्छता करणारे, निर्मळ, चारित्र्यवान. तर ते आधीपासून होते. इस्लामची स्थापना केली मोहम्मद पैगंबरानं आणि इस्लामच्या स्थापनेतली काही महत्त्वाची तत्त्वं आवडली असतील, आवडलीच आहेत, दिसली ते त्यांना.
आणि त्यातनं मग सुफिझमची इस्लामी शाखा आपल्याकडे आली. सुफी हे स्पेनपासून भारतापर्यंत, थायलंडपर्यंत फिरत होते मोहम्मद पैगंबराच्या आधी. हे सुफी नंतर इस्लामचं स्वरूप आल्यानंतर इस्लाममधली चांगली तत्त्व घेऊन, समता, बंधुता ही तत्त्व घेऊन निघाले. त्यांनी कधी तलवार हाताळलेली नाही. आणि भारतात त्यांच्यावर आरोप केला जातो की त्यांनी धर्मप्रसार केला वगैरे. धर्मप्रसार वगैरे काही केलं नाही. सुफींचं स्वातंत्र्य एवढं होतं की सुफी हे मला हवा तोच देव मानेन मी, आणि मी आणि माझा देव यांच्यामध्ये कुणी नको, अशा तत्वाचे होते. आणि इस्लामनं नेमकं हेच तत्त्व उचललेलं होतं की मी आणि माझा अल्लाह यांच्यामध्ये कुणी येणार नाही, मी थेट संवाद करीन. तर हे सुफिझमचं मुख्य तत्त्व होतं सुफीवादाचं. देव मानतच होते ते. आणि कुठला देव मानायचा तर ते इस्लामचेच देव मानले सुफींनी असं नाही दिसत. रस खान, सूर खान ही माणसं आहेत, ही सुफी आहेत. हे कृष्णाची भक्ती करत होते, कौन लिहित होते कृष्णावर. रसखान आणि सूरखान यांनी खूप गंगा जमनी तहजीबचं असं खूप लिहिलेलं आहे. पण हिंदू देवतांच्याच पूजा करण्याचंही आयुष्य यांनी घालवलं आहे. यातला एक जण तर स्वतःला राधा समजून वृंदावनात आयुष्यभर राधा समजून जगला स्वतःला. तर सुफिझमचं तेही स्वरूप आहे. शीख या पद्धतीनंच उभे राहिले 400-500 वर्षापूर्वी. म्हणजे मी ऐकलेली कथा अशी आहे की सरदार गुरु नानकांनी सुरू केलेली जी पहिली प्रथा होती ती अशी होती की समन्वय आणायचा असेल, ईश्वर एकच आहे असं म्हणायचं असेल, तर मुसलमानाच्या घरातला सगळ्यात थोरला मुलगा आणि हिंदूच्या घरातला सगळ्यात थोरला मुलगा गुरु नानकांना द्यायचा त्या लोकांनी, आणि मग ते शीख होतील. शीख होतीलचे 2 अर्थ होते. तो माणुसकी शिकेल आणि तो माणुसकी शिकवायला जाईल. सीख शिक्षण घेईल माणुसकीचं, आणि आता तो मग त्याचाही धर्म झाला पुन्हा. प्रणामी नावाचा पंथ होता, तो छत्रसाल राजाच्या काळात जन्माला आला. हा छत्रसाल हा त्याचं जे पंचायतन मी माझ्या तरुणपणी वाचलेलं होतं त्यात स्वतः छत्रसालाचे गुरु कृष्ण, अजून एक कोणीतरी आणि मोहम्मद पैगंबर असं पंचायतन होतं. आता मी मध्ये जाऊन ते इंटरनेटवर पाहिलं प्रणामी पंथाची माहिती, तर त्यात मोहम्मद पैगंबर उडवलेला आहे. त्यांची पण प्रथा अशी होती की त्या मुलं झाली की प्रणामी पंथवाले स्वतःच्या मुलांना एक नाव मुस्लिम आणि एक नाव हिंदू असं ठेवत होते. आपल्याकडे ठळक आठवणारी उदाहरणं म्हणजे महात्मा गांधीजींची आई पुतळाबाई ही प्रणामी पंथाची होती. गांधीजींचं ते जे समन्वयवादी जगणं आहे ना ते कुठं सापडतं तर पुतळाबाईमध्ये सापडतं. आपल्याकडचं ऐतिहासिक उदाहरण म्हणजे बाजीराव पेशवे हे प्रणामी पंथाचे होते. त्यांनी मस्तानीबरोबर लग्न केलं होतं. ते मस्तानीला नर्तिका वगैरे म्हणणं विकृत इतिहास आहे. मस्तानी छत्रसालाची अधिकृत मुलगी होती, मुस्लिम स्त्रीपासून झालेली. आणि मस्तानीशी लग्न केलं. मस्तानी मग बाजीराव पेशव्यांना त्याच्या राज्यामध्ये छत्रसालानं काही वतनही दिली मध्य प्रदेशातली. आणि त्यांनी ते उदाहरणही घातलं की त्यांना एक मुलगा होता, आणखी मुलं असतील पण त्यांचा पत्ता नाही. मस्तानीला जो मुलगा झाला त्याला 2 नावं होती, एक कृष्णा आणि दुसरं बहादूर. हा प्रणामी पंथ होता. आपण बोलतोय सामाजिक चळवळी म्हणून. कबीराबद्दल मोठा आदरही दिसतो देशभर. कबीराला नावं ठेवताना पुढे दिसत नाही. आणि ती भांडणं आत्ता शांत आहेत. ती जे दंतकथा सांगितली जाते की कबीर मेला तेव्हा हिंदू मुसलमानांची भांडणं लागली आणि हिंदू म्हणाले आमचा आहे, मुसलमान म्हणाले आमचा आहे. या विषयावर मी आता दीर्घ अशी जाडीजोडी कादंबरी पण लिहिली, सिद्ध. कबीराच्या विषया नव्हे, माझ्या स्वतःच्या बाबतीतही आहे ते. राजन खान म्हणजे कोण, हिंदू की मुसलमान, असा तो खेळ चालत राहतो. आणि आपण थोडं काही बोललो कौतुकाचं, इकडचे किंवा इकडचे, की ते दोन्हीकडचे आरोप करतात.
तर ते खड्ड्यात जाऊ दे. कबीराला ही दंतकथा चिकटवली गेली, पण कबीराबद्दल आता वाद नाही होत. आणि अशी कितीतरी नावं आहेत ही सामाजिक चळवळ करणारी, ज्यांनी संप्रदाय म्हणून स्वरूप स्वीकारलं, पंथ म्हणून स्वरूप स्वीकारलं, कधीकधी देव पण मानला. पण या सगळ्या संप्रदायांमध्ये आपल्याला बुद्ध आणि महावीर मिसळून गेलेले दिसत राहतात. त्यांची जी मूळ मानवी तत्त्व आहेत ना, ती सगळी मिसळलेली दिसतात. मग त्यांनी काही प्रतीकं हाताळली असतील किंवा एकवटण्यासाठी घेतली असतील. वारकरी संप्रदायानं पांडुरंग स्वीकारला, लिंगायतांनी बसवेश्वरालाच प्रतिकात्मक करून टाकलं, वारकऱ्यांनी पण पुन्हा तुकाराम, ज्ञानेश्वर यांना प्रतीक केलं. त्यांच्यातले संत चक्रधर, महदाईसा हे प्रतिकात्मकच झाले, पूजेला गेले, यांच्या पूजा करण्यात आल्या. अगदी गौतम बुद्धापासून ती परंपरा दिसते. सामाजिक चळवळी फसल्या, कुठं फसल्या तर ते लक्षात येतं या पुन्हा कर्मकांड, पूजाविधी, प्रथा पद्धती यांच्या नादाला लागल्या. आणि त्यातलं माणूसपणाचं तत्त्व, सहिष्णुतेचं तत्त्व टिकून आहे, पण मग कर्मकांडांचा बाजारही भरलेला दिसतो, मोठाच्या मोठा, फार पसारा. आणि मग लक्षात येतं फसगत झाली का, तर एका अर्थानं ती काही टक्के फसगत झालेली दिसते. पण यांनी शिकवलेली समता, सहिष्णुता तशी संपलेली नाही. द्वेष शिकवणारे लोक किंवा द्वेषाचा धंदा करणारे लोक हे समाजात नेहमी 7% राहिलेत. त्या सगळ्या धर्मांचे पुजारी आणि सगळ्या धर्मांच्या जीवावर व्यापार करणारे लोकच असतात. 93% समाज भारतात आणि जगभर हा कष्टकऱ्यांचा आणि समतोल साधणारा आहे, व्यवहारात एकमेकांची मदत घेणार आहे. त्यांना या भेदांचा फरक नाही पडत. हिंसक लोक 7% असतात. 93% समाज हा समजूतदार असतो. अर्थात हिंसक गटानं एकत्र राहतात आणि सज्जनांना संघटना किंवा गट करण्याची गरज नाही वाटत. ते कुठं दिसतात तर ते मग वारीत दिसतील, रिद्धपूरला पौर्णिमेच्या होणाऱ्या कार्यक्रमांना दिसतील. हे दिसत राहतात. त्यांना आता आपण भक्त म्हणतो आणि बऱ्याचदा त्यातल्या लोकांना हे जे मूळ लोक बोललेत आपले, त्याचं फार वाचन बिचन नसतं, पण कुठल्या ना कुठल्या रूपानं ते पोहोचत आलं. एक लक्षात घ्या, यांची नावं जिवंत आहेत याचा अर्थ ते जिवंत आहेत. आणि ते फसल्यासारखं दिसत असलं ना तरी आशा सोडायचं कारण नाही आहे. ते टिकत राहतं, पुढं वाढेल कधीतरी. माणसं वाचनं करतील स्वतः. मला नेहमी वाटत राहतं की कीर्तनकारांच्या तोंडून तुकोबा ऐकण्यापेक्षा ना, तुकोबा समजावून सांगणारं अक्षरशः साहित्याच्या लेवलला, साहित्याच्या पातळीवर तुकोबा समजावून सांगणारं एक काहीतरी असलं पाहिजे. अख्खी गाथा, हे असले जे ग्रंथ आहेत ना, या ग्रंथांचं जे एकदा संचयन करून तिथं त्याचीच संपूर्ण आणि भक्तिमार्गानं नव्हे. तुकाराम महाराजांच्या गाथेत तर इतकं भन्नाट मानवी आयुष्य लिहिलं आहे, त्यातलं बहुतेक ओघळून तुकारामांनी नाकारलेला देव तो वगळला जातो बघा. आणि पुन्हा यांना कर्मकांडाकडे नेलं जातं. तो पांडुरंग आणि रुक्मिणी या वेगळ्या मोठ्या संकल्पना आहेत. महादेवी सगळी वेगळी कल्पना आहे, मानव्याची कल्पना आहे, पण त्यांच्या कर्मकांडांकडे नेलं जातं. कर्मकांडांची गरज नाही. बुद्धाचा तर कर्मकांड होताना मला त्रास होतो. तो स्वीकारला पाहिजे. हे सगळे आपले बाप होते. आतापर्यंत जे मी बोललो हे आपले बाप आहेत, पूर्वज आहेत आणि आदर्शाचं सांगणारे पूर्वज आहेत. तर पूर्वज म्हणून त्यांच्याबद्दल आदर बाळगला पाहिजे आणि त्यांनी काय शिकवलंय नेमकं त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांच्या चळवळी खऱ्या अंमलात आल्या असं होईल. तसं होत नाही. आपण त्यांच्यापासून फटकलेलं दिसतो. अंतरात्मा आपलं चांगलं आहे की आपण सदिच्छा बाळगतो, कळवळा बाळगतो, एकमेकांच्या मदतीला धावतो. आपल्या डोक्यात ते भेद येत नाहीत. संकट जेव्हा येतात, निसर्गाचे असतील किंवा मानवी असतील, तेव्हा बघा तुम्ही माणसं कशी एकत्र येतात. एक साधा अपघात झाला रस्त्यावर ना, कोणीही चौकशी नाही करत, हा कुठल्या धर्माचा असेल, याचं रक्त कसलं आहे, कुठल्या गटाचं आहे, काही नाही. माणसं पळत राहतात वाचवायला. पण एक लक्षात घ्या, त्या वाचवायला पळणाऱ्या गर्दीतच ना लुटता काही येत आहे का म्हणून ते जे काही 2-4% लोक असतात ना, ते 7%. 93% समाज तिथं. तर ते हे फार मौलिक बळ आहे, मला असं वाटतं. हल्लेलं नाही आणि तो विश्वास आहे. आणि मध्ये मग या सगळ्या 1000 वर्षाचा
शेवटचा जो टप्पा आहे आपल्या समोरचा, आपल्या थोडासा आधी काही घडला, ते फार नावं आहेत त्यात आणि महाराष्ट्रातली तर खूप आहेत. गाडगे महाराज आहेत, आंबेडकर आहेत बाबासाहेब, फुले आहेत, विठ्ठलरामजी शिंदे आहेत, दयानंद सरस्वती आहेत, महाराष्ट्राबाहेरचे सांगायचे महात्मा गांधी आहे. ते विवेकानंद नावाचा अतिशय आचाट माणूस झाला, तो सरळपणे धार्मिकच होता, तो हिंदूच होता. पण लक्षात घ्या, सगळ्या जगातल्या धर्मांची नीट चिकित्सा करणारा आणि चुका सांगणारा विवेकानंद होता. त्यांचाही पंथ आहे, मठही आहेत. फुले आणि आंबेडकरांबद्दल तर बोलायलाच नको, हे आवाढव्यच प्रकार आहेत. फुलेंचं ते महाराष्ट्र शासनानं काढलेलं ग्रंथ बघा, एकदा वाचा, डोकं झणझणून जातं. समग्र फुले आमच्या हरिभाऊ नरकेंनी आणि यदी फडकेंनी संपादित केलेला साहित्य संस्कृती मंडळाचा ग्रंथ आहे. काय त्यांच्या डोक्यात होतं ते कोणीतरी का पसरवले मला कळत नाही. फुले हे ब्राह्मण विरोधी होते असं काहीतरी पसरवले. फुले हे कधीही ब्राह्मण विरोधी नव्हते. फुले ब्राह्मणांच्या कर्मकांडांना, ढोंगांना, पूजाविधीला आणि त्यातनं समाजाला भयकवण्याच्या कृत्याला नाकारत होते आणि त्यांनी काही शब्द वापरले होते. पण फुलेंनी ब्राह्मणांचा द्वेष केलेला नाही दिसत. मुली शिकल्या त्याचं श्रेय, ब्राह्मणांच्या मुली शिकल्या त्याचं श्रेय फुल्यांनाच द्यावं लागेल. फुल्यांचा जो दत्तक मुलगा होता यशवंत, तो ब्राह्मण विधवेचा अनाथ मुलगा होता. ते आमच्या डोक्यात नाही, आंबेडकरांच्याही डोक्यात नाही. ते आंबेडकरांबद्दलही आपल्याला आता ते खूप लोक म्हणतात, त्यांची जात आणि त्या दृष्टीनं घृणा करतात. त्यांना मला कळकळून विनंती करावीशी वाटते, एकदा संविधान वाचा. आंबेडकर शोषितांचा आवाज काढायला निघाले, याचा अर्थ त्यांनी शोषण करणाऱ्यांना ठार मारा असं कुठेही लिहिलेलं नाही. त्यांनी साधी मांडणी केली की तुम्ही शोषण करू नका, आणि मग ते संविधान तयार झालं. तर संविधान करणारी जी मंडळी करत होती ना तयार, ती मंडळी पुन्हा एक चळवळच आहे. म्हणजे फुलेंची चळवळ आहे. दोन गोष्टी बोलतोय मी, आपल्या त्या धारणा आहेत, आपण त्याच्यावरच जिवंत आहोत, त्याच्यावरच आपला मेंदू पोसला गेलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला सामाजिक स्तरावर या चळवळी त्यांच्या मूळ अर्थांपासून लांब आल्यात आणि कर्मकांडांमध्ये गुंफल्या गेल्यात. म्हणजे फुले दिसायचे कसे, त्यांना दाढी होती की नाही, ते पगडी घालायची की नाही वगैरे, असल्या वृथा गोष्टींपेक्षा फुले काय म्हणत होते, आंबेडकरांना काय म्हणायचं होतं. आंबेडकरांना संधी आली ना, आंबेडकरांनी या सगळ्या 3-3.5 वर्षाचा इतिहास गोळा करून या देशासाठीचं उत्तम संविधान लिहिलं की जे समता सांगतं. ती चळवळच आहे ना. या सगळ्या चळवळींचा परिपाक म्हणजे समतावादी, सन्मानवादी ज्या चळवळी आहेत, मानवी नैतिकतांची ज्या चळवळी आहे, त्यांचं सगळं प्रतिरूप म्हणजे संविधान आहे. तर ती मोठी चळवळ आहे. भारताला संविधान मिळणं हीच एक मोठी सामाजिक चळवळ आहे. शेवटचं सांगतो, आपण लोकशाही स्वीकारली आणि निवडणुका व्हायला लागल्या आणि प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला. तर लोकशाही चळवळ हीच महत्त्वाची चळवळ होती. लोकशाही स्वीकारणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना मताचा अधिकार मिळणं एकाच वेळेस, ही मोठी सामाजिक चळवळ होती जी आपल्या या पूर्वजांनी दिली. नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद, ही त्यावेळची जी सरोजिनी नायडू, ही जी तगडी मंडळी होती त्या काळातली, यांनी हा देश कसा चालला पाहिजे हे संविधानाच्या मार्फत आणि लोकशाही मार्फत सांगितलं आणि त्यात मतदानाचा अधिकार दिला. तर मला ती खूप मोठी चळवळ वाटते. लोकशाहीचं खूप मोठं फलित वाटतं सामाजिक चळवळीचं, की प्रत्येक माणसाला अधिकार आहे, कुणी वगळलं नाही जाणार आणि तो मतदान करील आणि त्याला हवी ती माणसं निवडून आणेल, त्याला योग्य वाटणारी माणसं. आता यातही पुन्हा फसगत आहेच आहे.
म्हणजे या चळवळींची जशी कर्मकांड झाली तशीच्या तशी लोकशाहीची आणि मतदानाची निवडणुकीची पण कर्मकांड झाली. मग टगे टगे पुढारी उभे राहणार, धमक्या देऊन, पैसे देऊन, दारू देऊन, बाया पुरवून, काय का होईना लाचलुचपती करून निवडून येणार आणि लाचलुचपती खाऊन लोक मतदान करणार. तर इथं ही चळवळ फसलेलीच दिसते. असं असलं तरीही इथल्या बहुसंख्य लोकांचा इथल्या लोकशाहीवर, निवडून आलेल्या सरकारांवर, न्यायालयांवर, कार्यपालिकांवर विश्वास आहे. आणि सगळे स्वप्न पाहत असतात. काल परवा तर लोकशाही जन्माला आली आपल्याकडे. लोकशाही अजून कळायचीच आहे. लोकांना लोकशाही म्हणजे कळणं, लोकशाहीची तत्त्व कळणं, त्यातली कर्तव्य कळणं, त्यातले हक्क कळणं, त्यातलं नागरिकशास्त्र कळणं हे अजून व्हायचंच आहे. हा आवाढव्य देश अजून खरा लोकशाही शिकायचाच आहे. तर शिकेल. तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत बडबडायला, बडबडच राहू. ती चळवळ, निवडणुकांची चळवळ फसल्यासारखी दिसते. खूप भ्रष्ट लोक, खूप घाणेरडे लोक सत्तेत येऊन बसलेले आहेत वगैरे असं आहेच आहे. पण हे कळणं सुद्धा हे कळणं सुद्धा लोकशाहीचं शिक्षणच आहे ना. ही 3-3.5 वर्षाची परंपरा आहे. हा विषय खूप मोठा आहे. याच्यावर जसं जमेल तसं बोलत राहू. आणखी मुद्दे माझ्याकडनं नेहमी मुद्दे निसटतात आणि मग मला वाटत राहतं की पुढं बोलू. तर बघू, जोवर हे व्हिडिओ चालतात तोवर मुद्दे जेवढे जमतील तेवढे बोलत राहू. लोक खूप येऊन काही काही बोलत राहतात की तुम्हाला काय अधिकार आहे वगैरे. काही अधिकार नाही आहे मला बोलता येतं, व्हिडिओ करता येतो, ही कला सापडली आहे. तर मग ती करतो आणि काय जे चांगलं वाईट जसं सुचेल तसं. फार शहाणपणाचं आहे का माहीत नाही, फार मूर्खपणाचं आहे का माहीत नाही, पण जे काही मनात येतं, ज्या भावनांचे तरंग उठतात मनात, ते व्यक्त करून ठेवावेत. काही नाही तर पुढच्या नातवंडांच्या पतवंडांच्या पिढ्या पाहतील आणि आपला आजोबा मूर्ख होता. मी माझ्या घरातल्याच पोरांचं नाही सांगत, मला महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभर खूप मुलं आहेत, हजारो. तर ती मुलं, त्यांची पोरं कधीतरी जर शिल्लक राहिले तर पाहतील आणि आजोबा स्वतःचा काळ नोंदवत होता, स्वतःचे विचार नोंदवत होता, याची दखल घेतील. पुन्हा याच विषयावर काही सुचलं तर पुन्हा बोलू किंवा दुसरे विषय आहेतच. धन्यवाद.